मी पोपट विभाग गोलपावाड दादांच्या कामाची पावती द्यायची झाली तर आमच्या गोलपावाडावरती बऱ्यापैकी दादांनी काही गोष्टी म्हणजे अंतर्गत रस्ते असो छोटे मोठे काही कामं असो दादांकडे ज्या वेळेला जाऊ आम्ही त्या वेळेला दादांनी ती कामं केली। मेन रस्त्याचं कामसुद्धा दादांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि दादांचं एकच आहे, दादांजवळ जर आपण सर्वजण गेलो आणि की दादा आम्हाला हे काम हवं आहे तर निश्चितपणे दादांकडून ते काम केलं जातं। माझं तर उलट या तरुण पिढीला सांगणं आहे की आपण जितकं होईल तितकं दादांशी एकनिष्ठेने राहा। 100% आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही। गेली 50 वर्ष आम्ही फक्त दादांचंच काम करत आहोत आणि 100% ह्या वेळेला आम्ही जितका आम्हाला प्रयत्न करता येतील एकमत करण्याचे, लोकांपर्यंत जाण्याचे, संपर्क लोकांशी करून दादांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू। युवा पिढीला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही दादांपर्यंत पोचा, 100% आपलं काम होईल। येणाऱ्या ह्या 20 तारखेच्या मतदानच्या वेळेला दादांना आपण सर्वजण बहुमताने निवडून देऊ। धन्यवाद। तर मी अक्षय रामचंद्र देवी गावकारी संग्रामाच्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर अशी विकास कामे झाली आहेत। म्हणजे आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न असेल, कमीत कमी दादांनी या ठिकाणी 1,88,00,000 एवढं बजेट आमच्या रस्त्यासाठी दिले, 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी दिले। आमच्या ग्रामदैवतासाठी जो लागणारा निधी, आता माझं घर कमीत कमी गावापासून 2 ते 2.5 किलोमीटर एकच घर आहे, तरी पण त्या ठिकाणीपर्यंत पण दादांनी रस्ता पोचवण्याचं काम दादांच्या मार्फत झालेलं आहे आणि दादांमुळं आज आमच्या गावातले असंख्य तरुण हे सुशिक्षित झालेले आहेत। कारण काय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये विद्यालय झालं, विद्यालयामध्ये भरपूर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शिक्षण घेतले, भरपूर विद्यार्थी मोठे झाले, चांगल्या पदवीवर आहेत। तर संग्रामदादा थोपटे हे देखील यापुढे देखील आम्हाला आमदार म्हणून हवेत। दादांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही 100% प्रयत्न करणार की आपल्या गावाला शेतीचं पाणी कसं मिळण्यासाठी दादांनी आम्हाला शब्द दिला आणि त्यासाठी आम्हाला संग्रामदादा थोपटे यापुढे आमदार हवे आहेत।